नमस्कार भाऊ, जय महाराष्ट्र. मस्त आहे की आज उठून गेलो 4 वाजता आणि आता वाजता सकाळचे 5:15. कारण की भावांना एवढं उत्साहाची एक्साइटमेंट काय आहे तुम्हाला सांगतो भावना पुढे. मग फटाफट मस्त की गाडी काढली आणि आम्ही निघून गेलो कुठे आमच्या प्रवासाला. तर पहिला घेतला आपण स्टॉप नाश्त्यासाठी भावांनो, जिथं आम्ही रेग्युलर नाश्ता करायला थांबतो. मग खाल्ले मस्त तरी पोहे, इडली आणि वडापाव. तर मस्त की असा नाश्ता झाला. एक नंबर इथला नाश्ता होता श्रीवडेवाल्यांकडचा. आणि मस्त की वडापाव वगैरे खाल्ल्या गेल्यानंतर आता मी यांची काय डिस्कस करतो आता टोलच्या रस्त्याने जायचं का घाटाच्या रस्त्याने जायचं नंतर. मग ठरवलं आता जाऊया मस्त की टोलच्याच रस्त्याने. मस्त की आपली गाडी काढली आणि निघालो मस्त की आपल्या डेस्टिनेशनला भावानं. जी एक्साइटमेंट होती ना इथं जाण्यासाठी, एक नंबर टू गुड. कारण की जी जाणार होतं ना भावा, ती होती आपली स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे आम्ही जाणतो राजगडला भावनो. मग आम्ही पोचलो तिथले गुंजवणे गावात भावनो. तर गुंजवणे गावाच्या पायथ्याची जी शाळा होती भावनो, ती शाळा एक नंबर. इथले स्वतः तिथले मुलं साफसफाई करत त्यांची सजवली होती शाळा. एक नंबर म्हणजे जे मन लागायला पाहिजे ना बाबा, अशी शाळा राहिली ना मनच लागलं भावनो. आणि तिथली सगळे पते जे राजगडावर घडलेले जे प्रसंग होते त्याचे बोर्ड लावले होते, त्याची माहिती लिहिली होती. इथले सगळे मस्तपैकी सुविचार, एक नंबर असे सुविचार. मग आम्ही मस्तपैकी पायथ्यावरून चढायला लागलो राजगड. आणि आमचे गीतेश भाऊ म्हणे चढत चढत बघा किती वरती. शेवटी आम्ही मस्त एका ठिकाणी थांबलो, झाडाखाली बसलो मस्त की. पण जे फील येत होतं बाबा जाताना, आम्ही जात होतो चोर दरवाजाने. मग फायनली आम्ही पोचलो डायरेक्ट वरती आलो आपण पद्मावती देवीच्या मंदिरात. मग देवीच्या मंदिरातून मस्त की दर्शन वगैरे घेतलं. आणि त्या मंदिरात भावानं पूर्णपणे महाराजांचे, शाहू महाराजांचे, जिजामातांचे, सईबाईंचे सगळ्यांचे फोटो लावले होते. आणि त्या फोटोखाली मस्तपैकी लिहिलं होतं त्यांचे जन्म वगैरे पूर्णपणे. तर मस्तपैकी जे फील येत होता भावना, एक नंबर असा प्राऊडली फील होता. मग सगळे असे दमले होते आणि दमल्यानंतर आम्ही घेऊन आलो घरून थोडाफार चिवडा. मस्तपैकी आता आम्ही गडावर चिवडा खाल्ला, त्यानंतर गड फिरलो आणि आमचे मोबाईल झाले होते स्विच ऑफ. मग आम्ही डायरेक्ट रात्री शूट केलं आणि येऊन गेलो आता घरी. तर भेटूया तोपर्यंत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. भावना जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा अँड शेअर करा. बाय बाय, जय महाराष्ट्र.